हाय हॅलो नमस्कार. तर मी वृषाली, स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. वीराचा आणि दिगंबरचा असा खेळ चालू होता गाडीवरनं आणि मी तिकडे स्वयंपाक करत होते आणि मग नंतर वीराला गाणी लावायची इच्छा झाली, त्यामुळे ती डान्स करत होती. ही आज कशी काय शांत आहे, मला प्रश्न पडलाय. बोल, फिरू नको. घरातलं आवरून आईकडे गेलो. आईला आईस्क्रीम खायचं होतं ते घेतलं आणि वीरा बघा आईच्या पायातलं टेबल काढून घेते आणि तिथे टेबल ठेवून तो फोन त्याच्यावर ठेवणार आहे. किती लहान मुलं निरीक्षण करतात बारीक बारीक गोष्टींचं ते बघा. काय घेतलं? दुसरं घेऊ. फोन ठेवायला टेबल पाहिजे तुला. झोप. आता झोपायचं नाही खरं आता. घाल. आणि मग तोपर्यंत तिला आईची निकॅप दिसली आणि ती आईला निकॅप घालायला खाली उतरली. ट्रॅक्टर आला तो बघायला जाण्यासाठी असं आईच्या खांद्याचा आधार घेतला ना, अक्षरशः ती आईच्या अंगावर इथे चढली माझ्या मांडीवर आणि मग तो ट्रॅक्टर बघत होती. आणि आईकडे काही गोष्टींची शोधाशोध करत होते, कपाटात बघत होते. त्याने मला मातीचं जातं मिळालं जे आम्हाला लहान असताना आईने घेतलं होतं. ते वीराला दाखवलं आणि मग त्याच्यानंतर हा टुनटुनचा बॉल. हा बॉल बघून ना खरंच खूप जुन्या आठवणी जाग्या होतात. आमच्याकडे मावशिता म्हणून एकटी यायची आमची रिलेटिव्ह, तर तिने लहान असताना तो अक्षरशः कोंबला होता. हळदीची गाणी लागली होती त्यामुळे तो डान्स चालू होता. कोण येणार आहे वीरा? आता कुठे आलोय आपण? स्टँडवर. ह्याला स्टँड म्हणतात. आत्याला घेऊन स्टँडवरनं आलो. घरात आल्यावर चहा आणि असं मॅगीचा आस्वाद घेतला आणि दुर्वा आणि वीराची थोड्या वेळाने ते खेळ चालू झाले. दोघींची भांडण, त्यामुळे मध्ये रेष काढून दिली होती आणि दोघींना भाग करून दिली होती आणि दोघी त्याच्यात लिहा म्हणून ह्या दोघींचं खरंच तुझं माझं जमीन आणि तुझ्या वाचून करणं असंच झालं. आणि मग अचानक आमचा ठरला काका काकूंची 25वा लग्नाचा वाढदिवस अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्याचा प्लॅन. म्हणून मग असे पंचाचे दिवे वगैरे केले. छानपैकी घरातली सगळी आम्ही जमलो होतो. अचानक मध्ये आधी सरप्राईज होतं, त्यामुळे आम्ही सगळे असे साध्या घरातल्या ड्रेसमध्ये येऊन इथे हे करतो. मोबाईलचं स्टँड बघून मजा वाटली म्हणून तो इकडे स्वतःचाच फोटो बघत होता. मग त्याच्यानंतर इथे सगळ्यांनी मिळून अॅनिव्हर्सरीचा केक वगैरे कापला. दिव्यांनी औक्षण केलं प्रत्येकाचं आणि अशा पद्धतीनं छानपैकी मजा मस्करी करत थोडा वेळ एन्जॉय केला आणि अशा पद्धतीने दिवस संपवला. सगळ्यांना मजा आली. त्याच्यामुळे छान छान फोटो काढले. व्हिडिओ कॉल चालू होता. सगळ्यांना व्हिडिओ कॉल केले होते, फोटो काढले असे दोघांचे. काका आमचा खरंच खूप ना जसा येत नव्हता फोटो काढायला, त्याला अगदी आग्रह करून घेतलं होतं. आणि ही सगळी भावंड बघा चौघजण कशी औक्षण करतायत ते. आणि मी जेव्हा आता काकीला औक्षण करायला गेले तेव्हा वीरा आणि कियान दोघं पण आले होते. तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते सांगा.